हा विरोध आहे. कालच राज बघा, ठाकरेंनी तसा उल्लेख. विरोध जेव्हा उद्ध्वस्त करून लोकांना एखादी डेव्हलपमेंट होते ना, तर तिला विरोध होणारच. लोकांना विश्वासात घ्या, लोकांचं पुनर्वसन करा. विकास तर झालाच पाहिजे, पण त्याचं योग्य पुनर्वसन पण झालं पाहिजे ना. विकासाच्या नावाखाली लोक उद्ध्वस्त होणार असतील, जर लोकच राहणार नाहीत तर विकास कोणासाठी होणार? लोक तर राहिली पाहिजेत. अगदी. विकास, मला एखादा चांगला रस्ता बनवायला माणसं तर राहिली पाहिजेत, तर तो रस्त्याचा उपयोग आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, थेट विचारते, गतिशील विकास जी सत्ताधाऱ्यांची टॅगलाईन आहे, गतिशील लोकांना उद्ध्वस्त करून हा विकास होतोय? आमचं म्हणणं असं आहे, विकास झाला पाहिजे, गतिशील देखील असला पाहिजे, तो भ्रष्टाचार मुक्त देखील असला पाहिजे, आणि त्याचबरोबर लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. लोकांना उद्ध्वस्त करून कुठलाही विकास होऊन चालणार नाही. ज्या पद्धतीने हे लोक विकास करतायत त्याच्यात आज तुम्ही बघताय मुंबईची एअर क्वालिटी आज ज्या पद्धतीने खराब झालेली आहे, उद्या मुंबईच्या लोकांना किती विकार झडणार आहेत त्याच्या बाबतीत कोण काही बोलतच नाहीये. आज मुंबईच्या लोकांना श्वसनाचा एवढा, अगोदरच मुंबई इतकी प्रदूषित आहे, आता कदाचित दिल्लीपेक्षा जास्त खराब होते की काही या मार्गावर आपण आहोत. मग अशा वेळेला विकासाच्या बाबतीमध्ये काहीतरी विचार करायला पाहिजे. ज्या पद्धतीचे रस्ते खणून अर्धवट सोडलेले आहेत, ज्या पद्धतीची बांधकामं चालू आहेत, त्या बांधकामाचे कुठलेही नियम पाळले जात नाहीयेत, भ्रष्टाचार बोकाळलाय, मग याला विरोध करायचा नाही? त्यामुळे विकास करताना लोकांची काळजी ही देखील तितकीच महत्वाची आहे. आज तुम्ही जी कामं काढलेली आहेत, आज मला इथून तुम्ही संध्याकाळी इथून अंधेरीपर्यंत जायला किमान 2.5 तास लागतात. किती वर्ष हे आम्ही सहन करायचं? हे किती वर्ष सहन करायचं? आज एखादा पेशंट अडकला तर तो हॉस्पिटलपर्यंत संध्याकाळी 5 ते रात्री 10च्या वेळेत पोचू शकत नाही. याला जबाबदार कोण? मुंबईतली ट्रॅफिकची समस्या इतकी वाढलेली आहे की तुम्हाला अर्ध्या तासाच्या अंतराला तुम्हाला किमान घरातनं 2 तास अगोदर निघावं लागतं. म्हणजे तुमचे लाईफचे जे आवर्स आहेत, गोल्डन आवर्स, हे मारले जात आहेत. पण या सगळ्या गोष्टी आत्ता घडत गेल्या. 25 वर्ष सत्ता बीएमसीची तुमच्या हातात होती, जसं तुम्ही म्हणता, तेव्हा भाजप ही युतीमध्ये होती. तेव्हा असा कधी विचार केला गेला नाही का की मुंबई करता एखादा डीपी प्लॅन असा? आजही आमचं म्हणणं असं आहे ना की आम्ही ज्या काही सूचना, ज्या, मला सांगा, हे अगोदर का नाही झालं? एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे हा अगोदर का खराब नव्हता झाला इतक्या वर्षात? आत्ताच का खराब होतोय? पुनर्विकासाची कामं खूप जोरात सुरू आहे. पुनर्विकास करताना जी काही काळजी घ्यायची आहे ती घेतली जात नाहीये का? त्यावेळेला आमच्या वेळेला काही कामं होत नव्हती अशातला काही भाग नाहीये. कामं होत होती ना, परंतु केवळ ऑफिसमध्ये बसून फक्त पाकिटं मिळाल्यावरती एनओसी दिल्या जात नव्हत्या. आजही आमचं म्हणणं असं आहे, विकास व्हायला पाहिजे, पण विकास करताना का 25 वर्षात आम्ही काहीच केलं नसेल? लोक काय मुंबईची मूर्ख आहेत की 25 वर्ष परत परत सत्ता दिली? काहीतरी केलं असेल ना. 25 वर्ष सत्ता सलग दिली, काहीच केल्याशिवाय दिली. त्यामुळे 25 वर्षात आम्ही केलं काम, त्याला काहीतरी आम्ही व्यवस्थित त्याचं नियोजन, आयोजन करून केलं, म्हणून हे प्रश्न आले नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आता ह्या निवडणुकांमध्ये हे आरोप प्रत्यारोप करणार, बदनामी करणार, साम दाम दंड भेद जे काही शक्य आहे ते करणार, निवडणुका जिंकणार. ह्यांना फक्त निवडणूक जिंकण्याचा भस्म्या रोग झालाय, बस. बाकी यांना काही नाही, निवडणूक जिंकायची बस. सगळं सत्ता केंद्र आपल्या हाताखाली असली पाहिजे, हा एकच त्यांचा ध्यास आहे. माणसं जरत नाही तर मरत, त्यांचा ध्यास एकच आहे की निवडणूक जिंकणं. त्यासाठी ते बघा ना, आता एमआयएमची युती केली त्यांनी अकोटमध्ये. हे आम्हाला हिंदुत्वाचे धडे शिकवत आहेत. तिकडे एमआयएमची युती केली. काल काँग्रेसचे उमेदवार सगळे घेतले अंबरनाथमध्ये. आणि आम्ही शिंदेच्या शिवसेनेने ती नंतर जो काही डाव उधळला आहे नंतरची गोष्ट आहे.
पण युती तर केली. आम्ही काँग्रेसची हात मिळवणी केली म्हणून आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले. हं. मग यांनी कोणाचे विचार धरले? अंबरनाथमध्ये काँग्रेस तुम्हाला चालते, आम्ही काँग्रेस बरोबर गेलो तर चालत नाही. हं. एमआयएमशी तुमची युती चालते. भागवत साहेबांना हा पक्ष मानतो की नाही मला माहित नाही. मग भागवत साहेब म्हणतात मुस्लिमांशी आमचं काही वैर नाही आहे. यांचे हजारोनी व्हिडिओ मार्केटमध्ये फिरतायत की हे मुस्लिम मतांसाठी कसं लांगून चलन करतात. म्हणजे ह्यानी केलं तर सगळं चांगलं आहे, आम्ही केलं तर ते वाईट आहे, असं नाही ना चालत राजकारणात. त्यामुळे हे आता निवडणुकीपर्यंत 5 दिवस असंच चालणार. सत्तावरती कब्जा करण्याचा प्रयत्न करणार. मला वाटतं मुंबईची जनता हे काय मान्य करेल असं मला वाटत नाही. काय वाटतं तुम्हाला